जाफराबाद तहसील येथे राशन दुकानदार यांचा आज धरणे आंदोलनचा पहिला दिवस आहे। आज जाफराबाद तालुक्यातील बरेचसे राशन दुकानदार हे या धरणे आंदोलनात बसलेले आहे। आपले शासनाकडे काय मागणी आहे आणि आपलं आंदोलन कशा प्रकारे चालणार आहे? आज सर्व स्वस्त धान्य दुकानदार तालुक्याच्या वतीनं आम्ही आज 11 ते 1 धरणे आंदोलन धरणार आहे आणि मुळात आमच्या जवळपास 4 मागण्या आहे। आम्हाला मानधन महिन्याला 50,000 रुपये द्यावा। दुसरी मागणी अशी आहे की धान्य जे कमी येतं 30 जो कट्टा 50 किलो म्हणून दिला जातो तो 30 किलो भरतो, 45 किलो भरतो, असा इथला घाटा त्या कट्ट्यामध्ये येतो तो मोजून देण्यात यावा। दुसरा आम्ही कोरोनाच्या काळामध्ये अतिशय आमच्या दुकानदारांना जे धान्य पुरवलं त्याच्या दारापर्यंत त्या रोग्यापर्यंत धान्य पोच केलं, त्यातून आम्हाला एक काहीच तिथलं मिळालं नाही, तो एक कामगार युद्ध म्हणून तो घोषित करावा आणि आजपासून बेमुदत जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या करणार नाही किंवा काही आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आमचे दुकानं बेमुदत बंद राहणार आहे। आणि 16 तारखेला दिल्लीला आम्ही संसदवर सर्व भारतातले दुकानदार तिथं एक मोठा मोर्चा संसदवर घेऊन जाणार आहोत। तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार आहे। राशन दुकान बंद राहिल्यानंतर गोरगरिबांना जे धान्यापासून वंचित राहणार त्यांच्यासाठी तहसील कार्यालय काय उपाययोजना करणार आहेत? काही कल्पना आहे का आपल्याला? आता हा प्रश्न तर ते तहसीलदार साहेबांना विचारायला पाहिजेत। शासनाला त्यांना जर याचं ते असतं तर आम्ही अनेक वेळेस खूप वेळेस असे तोंडी निवेदन दिले, सांगितलं, त्यांचं आम्ही सूचनाही सुद्धा दिल्या की बाबा आमचं काहीतरी विचार करा, आम्हाला मिटिंगेत घ्या, आम्हाला स्वतःत घ्या, आमच्याशी चर्चा करा। तर आमच्याशी चर्चा करायला तहसीलदार झालं किंवा ते बाकी शासन कोणी करायला तयार नाही, म्हणून आम्हाला ही वेळ आली। एका कट्ट्यामध्ये जवळपास 4 ते 5 किलो 6 किलो धान्य कमी येतं, मग हे धान्य तुम्ही स्वतःच्या म्हणजे तुम्हाला हा नुकसान सहन करावं लागतं का? तो नुकसान इथला सहन करावं लागते की आम्हाला हातापाया पडून जवळ जे माणसं आहे, तुम्ही नातेवाईक आहे, तुम्हाला थांबावं लागतं, त्यावेळेस त्याला थांबावं लागतं, जे जवळजवळ जे थांबावं लागतं तिथला लॉस सहन करावा लागतो तेवढा। आपला संप उद्यापासून कसा राहील? नाही, बेमुदत येतात, जे जोपर्यंत शासनाचे किंवा वरल्या मागण्या काही निवेदन येत नाही तोपर्यंत दुकान बंद राहतील। MEPS दक्षिण न्यूज 24 तास जाफराबाद प्रतिनिधी अशोक मस्के।